शिवजयंतीनिमित्त मानसिक आरोग्य मार्गदर्शन व शिवव्याख्यान संपन्न। स्थानिक सम्राट अशोका युवा ग्रुप व जयराजे मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त मानसिक आरोग्य व शिवव्याख्यानाचा कार्यक्रम दिनांक 17 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर शिरसाट, प्राचार्य जिजाऊ ज्ञान मंदिर पळसखेड भट होते। तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सिद्धार्थ जाधव, मानसोपचार तज्ञ, मानसिक आरोग्य मार्गदर्शक अजय खांडेकर व संदीप रायपुरे, शिवव्याख्याता मोताळा, हिम्मतराव जाधव, माजी सरपंच रायपूर आदी होते। सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला। मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रबोधनाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। आपल्या मार्गदर्शनात सिद्धार्थ जाधव म्हणाले की आज लहान मुलं, तरुण पिढी मोबाईलच्या आहारी जाते, ते सुद्धा एक प्रकारचं व्यसन आहे। त्यामुळे एकाग्रता कमी होते। आज आपण मानसिक आरोग्याची काळजी घेत नाही, त्यामुळे मानसिक आरोग्य जपणं प्रत्येकाची जबाबदारी आहे। सुदृढ आरोग्य असेल तर व्यक्ती जीवनात यशस्वी होतो। तसेच अजय कांडिलकर या आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, मुलींच्याही जन्माचं स्वागत करा, चुकीच्या पद्धतीनं गर्भलिंग निदान करू नका, जे जन्माला येईल त्याचा सन्मान करा, आरोग्य जपण्याचं आवाहन त्यांनी केलं। तर आपल्या शिवव्याख्यानात संदीप रायपुरे म्हणाले, 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य मिळवणारा राजा एकमेव द्वितीय आहे। आई जिजाऊ शहाजीराजे यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। अंधश्रद्धा बाजूला सारून सती न जाता शिवरायांना प्रोत्साहन देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ वसंत तुकोबा राय शिवरायांचे गुरु होते। छत्रपतींनी मासाहेब जिजाऊंचा विचार संपूर्ण जगभर पोहोचवला। जिजाऊ समजल्याशिवाय छत्रपती शिवराय कळणार नाही। राष्ट्रमाता जिजाऊचं जन्मानंतर म्हणजे मुलींच्या जन्मानंतर सिंदखेड राजा, मेहुणा राजा, देऊळगाव राजा इथं हत्तीवरून साखर वाटणारे एकमेव राजे लखुजीराव जाधव होते। ते जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवलं, वाढवलं। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक छत्रपती शिवराय आहेत। 700 मुस्लिम पठाण छत्रपतींचे शिवरायांच्या स्वराज्यात सहभागी होते। त्याचबरोबर शिवरायांसाठी जीव देणारा मदारी मेहतर, दरिया सारंग, दौलत खान, काजी हैदर, हिरोजी फर्जन, शिवा काशीद, सिद्दी हिलाल, दौलत खान असे अनेक नावं घेता येतील। या सर्वांनी छत्रपतींच्या स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं। त्याचा लढा हा धर्माविरुद्ध नव्हता, तर ती सत्तेविरुद्धची लढाई होती। त्यामुळेच अनेक मुस्लिम सुद्धा छत्रपतींच्या स्वराज्यासाठी मरण्यास तयार होते। छत्रपतींनी कुराण सापडला असता सन्मानानं मुस्लिम मावळ्याकडे दिलं। त्याचबरोबर अफजल खान मेल्यानंतर त्याच्या कबरीवर दिवाबत्तीची सोय करणारा एकमेव राजा होता। तसेच छत्रपतींनी तर आपल्या स्वराज्यामध्ये महिलांचा सन्मान केला, त्यासाठी कुणी असो त्याची गय केली नाही। महात्मा फुले यांनी सर्वप्रथम छत्रपतींची समाधी शोधून काढली व शिवजयंती साजरी केली। छत्रपतींचं एक तत्व जरी आपण अंगीकारलं तरी आपलं जीवनाचं सोनं होईल। छत्रपती होते म्हणून स्वराज्य उभं राहिलं। आजच्या मावळ्यांनी सुद्धा छत्रपतींच्या मार्गावर चालून कुठल्याही प्रकारचं व्यसन न करता प्रामाणिकपणे छत्रपतींना मानवंदना दिली पाहिजे, हीच खरी जयंती ठरेल असं ते म्हणाले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोनलताई यांनी केलं, तर आभार प्रदर्शन पवन खिल्लार यांनी केलं। कार्यक्रमासाठी बहुसंख्य महिला, युवक, युवती व पुरुषांची उपस्थिती होती। तसेच सम्राट अशोका युवा ग्रुप व जयराजे मित्र मंडळ यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली। सूर्या मराठी न्यूजसाठी जावेद शहा, बुलढाणा। नाही, मी मुलीलाही दोष देणार नाही, मी मुलालाही दोष देणार नाही, परंतु सांगण्याचा महत्वाचा मुद्दा एवढाच आहे की आज ज्या पद्धतीने तुम्ही मुलगी झाल्याच्या नंतर मुलाची अपेक्षा करता, त्याच पद्धतीने दुसरी ही मुलगी झाली तरीही काही हरकत नाही। चुकीच्या पद्धतीने सोनोग्राफी करून गर्भलिंग निदान करून मुलीचा गर्भ पाडणे हे तुम्ही देवाला मानत असाल तर त्या दृष्टीने पाप आहे, आणि निसर्गाला मानत असाल तर तो एका जीवावर अन्याय आहे। तर मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांना स्मरून आपल्या सर्वांना विनंती करतो की मुलाच्या जन्मासाठी शक्यतोवर प्रयत्न न करता जे काही बाळ जन्माला येईल त्याचं स्वागत करा। मुलगा असो अथवा मुलगी असो, मी असं म्हणणार नाही की ज्यांना पहिला मुलगा आहे तेही मुलीसाठी प्रयत्न करतात, परंतु जे काही निसर्ग देईल त्याचं स्वागत करा आणि सर्व समाजामध्ये ही गोष्ट पोहोचवा। कुठल्याही जीवावर अन्याय होऊ देऊ नका। आणि हा अन्याय करत असताना, गर्भलिंग निदान करत असताना आपला खर्च खूप मोठ्या प्रमाणात होतो। त्या गर्भपात करत असताना आपण ज्या ठिकाणी सरकारी दवाखाना आहे किंवा ज्या ठिकाणी चांगला दवाखाना आहे त्या ठिकाणी न करता चुकीच्या व्यक्तीकडे जाऊन गर्भपात करून घेतो, आणि त्यातून बऱ्याच बिमाऱ्या, बरेच आजार हे त्या महिलेला होतात। तर या आजारापासून मुक्ती मिळवा आणि जे काही आपल्या पोटी जन्माला येईल त्याचं स्वागत करा। एवढं बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।